महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची. तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. वाहन चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तिसरा मुद्दा, हातावर नका करू. ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं झालं इमानात. ते हे सोडत वाटतं ते पंखी. हे कोणत्या गावात येते. आपला तिसरा मुद्दा आहे, स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं. आता उद्यापासून, आता बनला असताल नसताल बनणार मला नाही माहित. आज तुमच्यावर जबाबदारी वाढली. सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचंय. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक सुरुवात झाली. निरोप आलतात तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची म्हणून? नाही, कोण नाही म्हणलं? कळालं होतं ना. आता कसं काय कळालं म्हणलं? अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक आहे म्हणून 10 वाजता. सगळ्या गाड्याला सांगितलेलं ग्राउंडवर बैठक आहे म्हणून. आणि मी सगळ्याला चालता विचारतो राव, प्रत्यक्ष भेट व्हायना तर जेवले का विचारतो का नाही? मी लांबून का होणं काळजी घेतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी दे. मी बारीक, मला लुटून दिलं मी खाली पडतो. त्याच्यामुळे मी मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथं जाऊ आपण. तिथं गेलो का सगळे पोरं झोपले होते. म्हणलं मी आलेलं कळलं ना, सगळे उठते ना, झोपू द्यायला. आमचं पण लक्ष आहे, तुमचं सुद्धा माझ्यावर आहे. फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला काल तर इतका एकत्र आला. बाबा डांबरीत नाही दिसली वा आम्हाला. आमचा ड्रायव्हर म्हणतो पट्टात दिसना पांढरा मला कुठची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत मी नाही बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागला. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी. माझ्या माय माऊलीने झोपीतच ओवळ मला. काय मग डोळे झाका लागले. कालची झोप नाही वाघोलीची, ती 6:30 सभा संपली पाठव. इथं 7:15 आलो सकाळी. आणि झोपायचं का 48 घंटे झाली झोपत नाही ना. अचानक झोप लागली म्हणून उशीर झाला बरं का. आता आज झोपलो 7:15 वाजता गेलो. असंच कुणाच्या घरात नेऊन टाकलं मग इथं नाही. आणि माळदाचं लय भारी घर होतं राव. मी सकाळी उठल्यावर बघितलं, म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला. गादी मी तुमच्या झोपतो का नाही? गाद्या गोद्यावर जाय का मी? पण ते माझ्या शरीर साथ देणार राव. मला अंग दुखत, वाता आल्यासारखं होतं पाहिजे. त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जमाना. आता पहिल्यांदा थोडी उली किती ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होतो. आता झोपलं वाकूनच जातोय. त्याच्यामुळे खोलीत झोपतो. नाही तर मी खोली फेली झोपत नाही. हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत. तुमच्यावर तिसरी जबाबदारी, तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं. आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी, आपल्या रॅलीत, आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही. परत म्हणायचं काम नको करून पळून गेला. जाग्यावर सगळ्यांना धरायचा, त्याला बोट लावायचं नाही, पोलिसांच्या गाडीत घोषलून टाकायचा. मग तो कोणाचा असो, आपला असो ना त्या कोणाचा असो. आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला. 6वा मुद्दा ते होय की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या 7वा मुद्दा, आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली, कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही. म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे.
पुढचा मुद्दा, तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका, माझ्यापर्यंत मेसेज तो पावचा, मग मी त्याला दाखवितो.